नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे ह्या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. बऱ्याच दिवसाच्या विश्रांतीनंतर एक नवीन एपिसोड करायला सुरुवात करतो आहे. आजपासून एक आपण नवीन अध्याय सुरू करतो आहे, आत्मबोध. आता आत्मबोध म्हणजे काय? तर स्वतःचा शोध. स्वतः म्हणजे मी कोण आहे हा आपण आता विषय ह्यापुढे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर ह्याचा सोर्स काय आहे? तर आता गेले वर्षभर मी जे काय अद्वैत वेदांत आणि उपनिषद ह्याचा अभ्यास करतो आहे, तर स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या न्यूयॉर्क स्थित जे काही वेदांत सोसायटी आहे त्याचे जे आत्ताचे जे काही सर्व आहेत, स्वामी सर्वप्रियानंदजी ह्यांचे जे काही यूट्यूब चॅनलवर वेदांत आणि उपनिषद ते जे काही जगाला समजावून सांगतात, त्या विषयाला मी जोडला गेलो आणि तो विषय समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. म्हटलं तर खूप अवघड आहे, म्हटलं तर खूप सोपं आहे, पण वेदांत आपल्याला जिवंत असताना समजायलाच पाहिजे. असं जो वेदांताचाच आग्रह आहे हा किती खरा आहे हे आपण विषय समजून घेतल्यानंतर आपल्याला पडतं. वेदांत काय सांगतो? अहम ब्रह्मास्मी, म्हणजे तूच ब्रह्म आहेस. फक्त अज्ञानामुळे तुला कर्म करावं लागतं आहे आणि मग कर्म जसं करशील तसं ते वाट्याला येतं, त्याप्रमाणे पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. पण प्रत्यक्षात तुझं खरं अस्तित्व, तू म्हणून जो कोणी आहेस तो ब्रह्मच आहे. मग ते इंग्रजीमध्ये तो विषय असल्यामुळे त्याच्यात काही इंग्रजी वाक्य त्याला त्यांनी कॉन्शियसनेस म्हटलेलं आहे. व्हॉट इज युअर रिअल नेचर? यू आर द इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस. दॅट इज युअर रिअल नेचर म्हणतात. म्हणजे आपलं खरं अस्तित्व आत्मस्वरूपी साक्षी आहे. म्हणजे आपण फक्त आपलं जीवन, जो काय आपल्याला देह मिळालेला आहे, या देह माध्यमातून आपलं जीवन आपण अनुभवतो आहे. म्हणजे थोडक्यात आपणच आपलं जीवन हे अनुभवतो आहे. मग आता इथं प्रश्न असा येतो की आपण जे कोणी मी म्हणून जो काही आपण संबोधतो ते आपण कुणाला म्हणतो मी? तर आपण म्हणतो, आपलं नाव सांगतो. जसं तर माझं नाव आहे प्रशांत. तर नावाने जर का हाक मारली तर आपण ओ म्हणतो. तो व्यवहारासाठी ते नाव गरजेचं आहे. परंतु खरं आपलं अस्तित्व हा जर का देह असेल तर देहात नक्की काय? म्हणजे असा आपण जर का विचार करायला लागलो तर देहामध्ये काय आहे? आपल्याला आयुधरातून आपला जन्म झाला, आपल्याला पंचतत्वात्मक स्थूल देह मिळाला. आपल्याला थोडा बेसिक विषय माहिती आहे. म्हणजे आपल्याला देह मिळाला आहे म्हणजे देह म्हणजे आपण नाही. आपण कुठलं तरी गतजन्मात जे काही कर्म करून ठेवलं होतं त्या कर्मातून मुक्त होण्याकरता आपला जन्म झालेला आहे. आपल्याला थोडा विषय हा पण पहिल्यापासून आपण एपिसोड पाहत आहात. जन्माला येण्याअगोदर आपली काय अवस्था होती? आत्मा अधिक कर्म. तो जो कोणी आत्मा आहे त्याच्याभोवती जे काही कर्मवलय आहे त्या कर्मातून मुक्त झाल्याशिवाय त्या मूळ परमेश्वराशी एकरूप होता येत नाही. म्हणून त्या आत्म्याला ज्यावेळेला हे कळतं की आता ह्या कर्मातून मुक्त व्हायचं आहे, म्हणून देहाची गरज आहे, म्हणून तो आईवडील शोधतो आणि आपला जन्म होतो. हा बेसिक सिद्धांत आहे, हे बेसिक तत्त्वज्ञान आहे. हे आपल्याला ह्याच्या अगोदरच्या सगळ्या एपिसोडमधून ऐकून माहिती आहे. म्हणजे थोडक्यात आपल्यासाठी हा आपल्याला देह परमेश्वरांनी न मागता दिलेला आहे, कारण आपल्याला कर्मातून मुक्त व्हायचं आहे. म्हणजे आपण देह नाही. मग आपण कुठल्या तरी वंशात जन्माला येतो, मग आपल्याला तो विषय माहिती आहे. आपण ऋणानुबंधात अडकतो इथं जन्माला आल्यानंतर. मग ज्या वंशात जन्माला येतो त्या वंशातल्या 7 पिढ्यांना आपण नकळतपणे जोडले जातो. ज्या धर्मात जन्माला येतो तो धर्म आपल्याला जोडला जातो. जन्माला येण्याअगोदर हे काहीच नव्हतं. म्हणजे आपण ज्या वंशात जन्माला येतो त्या वंशातील देवदेवतांनासुद्धा आपण जोडले जातो. आपण जन्माला येण्याअगोदर जे कोणी जन्माला आले होते, आपली भावंडं असतील, मग आपले आई वडील, त्यांची भावंडं, हे सगळेच ऋणानुबंध जन्माला आल्यानंतर आपल्याला येऊन चिकटले. त्याच्यापैकी आपण कोण आहोत? आपण म्हणतो मी स्थूलदेह आहे, पण स्थूलदेह कर्मातून मुक्त होण्याकरता आपण आणलेला आहे. आणलेला नसून तो मिळालेला आहे. मग त्या स्थूलदेहामध्ये ज्या काय जीन्समध्ये आपण म्हणतो की ना, आपण डॉक्टरांना विचारल्यानंतर डायबिटीस आहे का, तर वडिलांना होता का, आजोबांना होता का विचारतात. ह्याचा अर्थ हेरिडिट्रिक म्हणजे वंशपरंपरागत काही गुणसूत्र, काही दोष हे सगळे आपल्यामध्ये धारण झालेले असतात.
मग ते आपण आहोत का? म्हणजे ह्या देहामध्ये काय काय आहे? आपले स्वभाव, आपल्या आवडीनिवडी, आपले विचार, आपलं मन, बुद्धी आणि अहंकार. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण घेऊन जगतोय. त्यापैकी मी कोण? याचं काय उत्तर आपल्याला कळत नाही. फक्त मी म्हणतो, मी काय माझं नाव सांगतो आणि हा मी बघ म्हणून आपण स्वतःकडे बोट करतो. पण मी म्हणजे खरा कोण? आता विचार करण्यासारखा प्रश्न ह्याच्या पुढं सुरुवात होती की मी जन्माला म्हणजे कर्मातून मुक्त होण्याकरता देह पाहिजे म्हणून ज्या वेळेला कळलं, ह्याचा अर्थ देह पाहिजे हे कळलं कोणाला? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्याला कळलं म्हणून कर्मातून मुक्त होण्याकरता आईवडिलांची गरज होती म्हणून आपला जन्म झाला. म्हणजे हिथंच आपण म्हणजे देह नाही हे सिद्ध झालं. मग देहच जर का आपण नाही तर मग ह्या देहातील विचार, मन हे कसे आपण असू शकू? कारण देह हा बदलतोय. आपल्याला जन्माला आल्यापासून आपल्याला सगळ्या गोष्टी आठवतात. मी लहान होतो, शाळेला जात होतो, मग हळूहळू मोठा व्हायला लागलो, मग कॉलेजात जायला लागलो, मग हळूहळू आणखीन मोठा झालो, मग नोकरीधंदा करायला लागलो, मग लग्न झालं, मग मुलं झाली, प्रपंच वाढायला लागला. हे सगळं आठवतं आणि देह वाढतो आहे आणि देह हा हळूहळू म्हातारा होत चालला आहे हेही कळतं आहे. मग ह्यापैकी मी कोण? जन्माला आलो त्यावेळेला रांगत होतो तो मी, का शाळेत पहिली दुसरीत जात होतो तो मी, का कॉलेजात जात होतो तो मी, का लग्न झालं त्यावेळेला जो मी तारुण्यात होतो तो मी, का मुलं बाळं झाली त्यावेळेचा तेव्हा तो होतो तो मी? तो कोणीच मी नाही आहे. मग मी कोण? खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. वेदांत काय सांगतं? सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट. वेदांत सांगतं यू आर द सब्जेक्ट अँड ऑल अदर इन्क्लुडिंग युअर माइंड, थॉट अँड बॉडी अँड एंटायर वर्ल्ड इज ऑब्जेक्ट. यू आर द सब्जेक्ट. मग इथं समजून घ्यायला जरा अवघड पडतं. आय एम सब्जेक्ट अँड ऑल अदर ऑब्जेक्ट. बिकॉज ऑब्जेक्ट्स आर चेंजिंग. यू आर नॉट चेंजिंग. यू आर विटनेसिंग युअर लाईफ. यू आर इन्फिनिट अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस म्हणतात. म्हणजे तुझ्यात कधीच बदल होऊ शकत नाही. देहात बदल होतो आहे, बदल होणारा मी नसतो. जो स्थिर असतो, जो स्थितप्रज्ञ असतो तो मी असतो. वेदांत सांगतो तुझ्यात कधीच बदल होणार नाही. कारण तू कोण आहेस तुला कळलेलं नाही आहे. तू आहेस साक्षी भाव असलेली वैश्विक शक्ती, ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो. त्याच्यात कधीच बदल होत नाही. ती फक्त आहे म्हणून आपल्याला अस्तित्व आहे. आणि हे देह माध्यम काही कारण परत्वे आपण जे घेतलेलं आहे ते कारण संपल्याक्षणी ह्या देहाचा त्याग होणार आहे. म्हणजे देह हा विसर्जित होणार आहे. आपण तसेच असणार आहोत. कारण वेदांत सांगतं यू आर द अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस. तू फक्त हे विटनेस करतोयस. तर तू कोण आहेस? तू ब्रह्म आहेस. मग ह्याच्यात हे सगळा देह आणि हे जीवन, ह्या जीवनातल्या घडामोडी, ही अस्वस्थता, हे सगळं का आलं वाट्याला? पुन्हा पुन्हा जन्म, हे दुःख आहे, किती त्रास आहे, किती भोग आहे. म्हणजे काय कर्म करतो म्हणायचं, मग तो कर्माचं सिद्धांत म्हणायचं, मग तू जसं कर्म करशील तसे भोग येतात म्हणायचं. हे सगळं कशा करता? हे का वाट्याला आलं? तर वेदांत सांगतं की तू स्वतः कोण आहेस, तुझं अस्तित्व कशा स्वरूपात आहे हे तुला न कळल्यामुळे तुला प्रपंच करावा लागतो आहे. आणि तू प्रपंच करायला लागल्यानंतर जे काय कर्म करतोस त्या कर्माच्या सिद्धांताप्रमाणे तुला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं आहे. मग भोग आले, उपभोग आले, दुःख आलं, अशांतता आली, सगळ्या गोष्टी आल्या वाट्याला. मग त्याच्यातून मुक्तता कशी? मुक्तता एकदम सोपी आहे. तू खरा कोण आहेस हे समजून घे. आस्क हू एम आय. हू एम आय हा प्रश्नच आपल्याला कधी पडत नाही. मी कोण आहे ह्याचा आपण विचारच करत नाही. मी म्हटलं की आपण लगेच देह माध्यमाला मी म्हणतो मला हे पाहिजे, माझ्या ह्या आवडीनिवडी आहेत, मला असं वाटतं, मला लगेच राग येतो, मी लगेच चिडतो, माझ्या ह्या अपेक्षा आहेत समोरच्यांच्याकडून, हे सगळं आपण व्यक्त करतो. तो मी आहे का? तर नाही आहे. तर कोण आहे? तर ते अज्ञान आहे. कारण मी जन्मालाही येत नाही आणि मरतही नाही असं वेदांत सांगतं. मग मी कोण आहे खरा?
तू फक्त बघतोयस. मग आता ते थोडी उदाहरणं घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. तर ते एक चित्रपटाचं उदाहरण देतात. आता आपण सिनेमा बघतो, तर सिनेमा आपण कशावर बघतो? पडद्यावर. त्या पडद्याला सिनेमातल्या घटनेचा क्रमाचा, म्हणजे सिनेमात ज्या काही गोष्टी घडत आहेत, मग तिथं युद्ध असेल, मारामारी असेल किंवा प्रेम असेल, जे काय घडतं आहे त्याला त्या पडद्याशी काही देणं घेणं आहे का? नाही आहे. पण पडद्याशिवाय सिनेमात चालत नाही. खूप समजून घेण्यासारखा विषय आहे. ज्या पडद्यावर आपण सिनेमा बघतोय त्या पडद्याला सिनेमाच्या घटनेशी काही देणं घेणं नाही आहे. तिथं घराला आग लागली आहे का नवीन कोण घर बांधतं आहे, का कोण जन्माला येतो आहे, का कोण मरतो आहे, ह्या कुठल्याच गोष्टीशी त्या सिनेमाच्या पडद्याशी काही देणं घेणं नसतं. पडदा हा साक्षी असतो. तो म्हणतो मी हे सगळ्याच गोष्टी बघतो. एक सिनेमा संपला, दुसरा सिनेमा चालू होईल. तो आपला स्थितप्रज्ञ बघतोय. जेवढे सिनेमे लागतील, कारण जे काय घडतं आहे ते सिनेमात घडतं आहे, पडद्यात घडत नाही आहे. तर वेदांत काय सांगतं? तुझ्या अस्तित्वामुळे ह्या देहमाध्यमामध्ये जे काही घडेल तो सिनेमा आहे, ते नाटक आहे. कळायला जरा अवघड पडतं, परंतु हे अंतिम सत्य आहे. ते म्हणतात यू आर द विटनेस कॉन्शियसनेस, किंवा मग त्याच्यात आणखीन जरासा फोड करून सांगतात. आता हे सगळं आपण स्वतः मी म्हणतो, मी 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 जे काय आपलं मीपणा चालू असतो, तो हा सगळा कुठं चालू आहे? तर बुद्धिमाध्यमामध्ये चालू आहे. कारण आपण बुद्धिमाध्यमाला स्वतः मी म्हणतो, आपण काही कल्पना निर्माण करतो. ह्या कल्पनेप्रमाणे मला असं वाटतंय, मी असा विचार केला आहे, आणि त्या तो जो विचार करतो त्या विचारापरत्वे माझ्या जीवनात अशा अशा गोष्टी मी घडवणार आहे किंवा घडणार आहे. जे काय व्हॉट एव्हर इट इज, आपण अनेक कल्पना निर्माण करतो आणि त्या कल्पनेप्रमाणे जगण्याचा प्रयत्न करतो. सगळ्याच्या शेवटी आपला उद्देश काय असतो? तो कुठेतरी आपल्याला जीवनामध्ये सुख, शांती, समाधान मिळावं. वेदांत सांगतं ह्या तुझ्या काल्पनिक जगामध्ये देहमाध्यमाने ज्या जगाची निर्मिती झालेली आहे आणि ज्या देहमाध्यमाने तू जे जग अनुभवतोयस ते सगळं क्षणिक आहे. त्याच्यात सुखशांती असूच शकत नाही. सुखशांती, समाधान हे तुझ्याचकडे आहे. आता पुन्हा आला गोंधळ. आता तुझ्याचकडे आहे म्हणायचं आणि इथं अस्वस्थता आहे, अशांतता आहे, किती त्रास आहे म्हणतो आपण जीवनात. ह्या सगळ्याचं एकच कारण सांगतं वेदांत, की तुझं खरं अस्तित्व तुला समजलं नाही आहे म्हणून तुझ्या जीवनात दुःख आहे. तुझं खरं अस्तित्व कॉन्शियसनेसच आहे, विटनेस कॉन्शियसनेस आहे, म्हणजे चैतन्य शक्ती, ज्याला आपण आत्मन म्हणतो. हे तुझा खरं अस्तित्व अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस, म्हणजे न बदलणारं वैश्विक चैतन्य, जे आधीही होतं आणि नंतरही असणार आहे आणि आजही आहे. मग हे कळायचं कसं? ते म्हणतात देह माध्यमाला जे काही तू स्वतः समजतोयस त्याच्यातून तू बाहेर आहे, म्हणजे थोडक्यात ज्ञानी हो म्हणतात ते. म्हणजे 2+2 म्हणजे 4 हे जोपर्यंत माहिती नव्हतं तोपर्यंत त्या गणिताच्या विषयात आपण अज्ञानी होतो. ते म्हणतात 2+2 4 कळलं, झालं, तू ज्ञानी झालास. एवढं सोपं आहे म्हणतात ते, की तू म्हणजे देह नसून तू म्हणजे स्वतः परमात्माच आहेस. 2+2 4 हे कळल्यानंतर आपण जसं ज्ञानी होतो तसंच मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे माझे विचार नाही, मी म्हणजे माझी बुद्धी नाही, मी म्हणजे माझ्या भावना नाही, माझ्या कल्पना नाही. जे काही ह्या देहामाध्यमामध्ये इंद्रियवादी आपली जी काही संपत्ती आहे, स्पर्श आहे, शब्द आहे, दृश्य आपण डोळ्यांनी बघतो, ऐकतो, ही जी काय परमेश्वराने आपल्याला माध्यमं दिलेली आहेत त्या माध्यमांना आपण मी म्हणतोय, हे तुझं अज्ञान आहे. मग 2+2 4 हे समजायला जेवढं सोपं आहे तेवढंच सोपं मी कोण आहे, म्हणजे आपण कोण आहोत हे समजायला सोपं आहे असं वेदांत सांगतं. असं कसं सोपं आहे? आपण स्वाभाविकपणे म्हणणार, अरे मला समजतं आहे, माझं नाव आहे, माझं घर आहे, माझी इस्टेट आहे, माझी बायको आहे, माझी मुलं आहेत, सगळं आपण एवढा मोठा प्रपंच आहे, मग मी कसा काय ब्रह्म असेन? बदलणारा हा तू असू शकत नाही. न बदलणारा थोडा तू असू शकतो आणि न बदलणारं हे तुझ्यातलंच वैश्विक चैतन्य आहे, वेदांत सांगतं. ते आधीही होतं, आत्ताही आहे आणि नंतरही असणार आहे. मग ज्याला आपण मृत्यू म्हणतो ते मृत्यू काय आहे? तर ज्या विषयाची निर्मिती या देहमाध्यमाने केली जाते ह्या जगामध्ये
त्याच्यातून सुटण्याकरता त्याची देवाणघेवाण ही कॅरी फॉरवर्ड होती. मग आता ती कॅरी फॉरवर्ड होती ती कुणाच्या माध्यमातून? आता तो पुन्हा विषय समजून घेण्यासारखा आहे. आपल्याला माहिती आहे की आपण देहत्यागानंतर काय शिल्लक राहतं? स्थूल, सूक्ष्म आणि कारण आपल्याला माहिती आहे. तर सूक्ष्मदेह हा बाहेर पडतो. आता सूक्ष्मदेह म्हणजे काय? तो इथंच आहे, तो इथंच अनुभवायला मिळतो म्हणतो वेदांत. सूक्ष्मदेह म्हणजे काय? आपले विचार, आपली बुद्धी, मन, आपल्या कल्पना, आपल्या भावना ह्या स्थूल नाही आहेत, ह्या सूक्ष्म आहेत. देह हा स्थूल आहे. आपल्या कल्पनेप्रमाणे हा देह कार्य करतो. मला असं वाटलं म्हणून हा एक ठराविक मी बिझनेस करायला जातो. मला असं वाटतं आहे किंवा 4 लोक सांगत आहेत ते ऐकून मी ठरवतो की मला नोकरी करायची आहे. म्हणजे जे काय आपण ठरवू त्याप्रमाणे देह कार्य करतो. म्हणजे ठरवणारे आपण असतो. म्हणजे आपले विचार, आपली बुद्धी, आपले मन, आपल्या कल्पना. मग देहत्यागानंतर जे काय बाहेर पडतं ते सूक्ष्मदेह. सूक्ष्मदेह म्हणजे आपले विचार, बुद्धी, मन. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो, देहत्यागापर्यंत जर का आपल्याला कळलं नाही आपलं खरं अस्तित्व तर काय होईल? ते जे काही विचार आहेत, ते जे काही मन आहे, ती जी काही बुद्धी, कल्पना, भावना, त्याचं अस्तित्व सूक्ष्म म्हणून जे काही आहे ते बाहेर पडतं. आणि त्याची पुनरावृत्ती किंवा त्याच्यातले राहिलेले विषय ते पूर्ण करण्याकरता त्याला पुन्हा देहाची गरज आहे. तो पुन्हा नवीन गर्भात प्रवेश करतो. पुन्हा त्याला देह मिळतो. पुन्हा तो जन्म घेतो. पुन्हा तो कार्य करू लागतो. म्हणजे पुन्हा इच्छा, अपेक्षा, कल्पना ह्याच्यासाठी पुन्हा जीवन सुरू होतं. पण त्या जीवनात तरी त्याला कळतं का स्वतः मी कोण आहे? हे नाही कळत. वेदांत सांगतं जोपर्यंत तुम्हाला तुमचं खरं अस्तित्व काय आहे म्हणजे यू आर अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस, तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्माला यावंच लागणार म्हणतं. ते समजून घेण्यासारखा विषय आहे. खरोखर मी ऐकलो त्यावेळेला म्हणजे अक्षरशः हे काय ऐकतो मी असं वाटलं. शंकराचार्यांनी उपनिषदांमध्ये हा सगळा विषय इतका व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे की आता जगभरामध्ये सगळे लोक त्याच्यावर अध्ययन करत आहेत. आणि आवर्जून आणि खूप समजून अभ्यास करणारे मोठमोठे शास्त्रज्ञ आहेत जगामधले. नासातले आहेत, मोठमोठे वैज्ञानिक आहेत, मोठमोठे डॉक्टर आहेत जे आता वेदांताचा अभ्यास करत आहेत, उपनिषदांचा अभ्यास करत आहेत. आपण म्हणू ऐकायला छान वाटतं आहे पण समजायला अवघड आहे. माझं खरं अस्तित्व आत्मस्वरूप आहे, ब्रह्मस्वरूप आहे, कसं कळायचं हो? समजत तर काहीच नाही आहे. कारण ज्याची जाणीव होती आहे ती देहाची जाणीव होती आहे. विचार, बुद्धी, मन ज्याच्या कंट्रोलमध्ये आपण आहोत, की ज्याचा प्रभाव आपल्यावर आहे त्याप्रमाणे आपलं जीवन चालू आहे. मग खरं माझं अस्तित्व वैश्विक शक्ती आहे कसं कळणार? वेदांत म्हणतं त्याचंच तर ज्ञान करून घे. आणि त्याचं ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तुला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागणार आहे. तू कर्म रगड करशील, पैसा रगड कमवशील, ज्ञान भरपूर घेशील भौतिक जगाचं, परंतु तुला पारलौकिक ज्ञान जोपर्यंत होणार नाही, तुझं ज्ञान तुला जोपर्यंत होणार नाही, म्हणजे तुझं खरं अस्तित्व काय आहे, कशा स्वरूपात आहे, हे जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत तुला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल. आणि हे वेदांताचं सार जे शंकराचार्यांनी उपनिषदांमध्ये सांगितलं आहे तेच गीतेमध्ये आहे. भगवान श्रीकृष्णाने जो काही गीतेमध्ये उपदेश केला आहे तो हाच आहे. ते म्हटलं हे सगळे माया आहे. तुझं खरं अस्तित्व जी काही वैश्विक शक्ती आहे, परब्रह्म आहे, तेच फक्त सत्य आहे. त्यालाच ब्रह्मसत्या जगन्मिथ्या म्हटलेलं आहे. मग आता हा एक विषय आणखीन समजून घेणं आलं. आता हे जगन्मिथ्या कसं? ब्रह्मसत्या जगन्मिथ्या. मग त्याच्याकरता एक उदाहरण घ्यायला पाहिजे. तर त्याने एक सुंदर उदाहरण दिलं आहे की समुद्र आहे. समुद्रामध्ये लाटा उसळतात, आपल्याला माहिती आहे. त्या लाटा वर येतात, त्याच्याबरोबर बुडबुडे असतात, फेस असतो. तो किती वेळ असतो? तो फार कमी वेळ असतो. तो पुन्हा त्याच समुद्रामध्ये विलीन होतो. पण तो ज्यावेळेला वेगळा होतो लाटेच्या स्वरूपात, त्यावेळेला त्याला वाटतं माझं अस्तित्व वेगळं आहे. बुडबुडे म्हणतात मी वेगळे आहेत, फेस म्हणतो मी वेगळा आहे, ती संपूर्ण लाट म्हणते मी वेगळा आहे. परंतु त्याचं मूळ काय आहे? तर समुद्राचं पाणीच आहे, समुद्रच आहे. तसंच
वेदांत सांगतं की तुझं मूळ अस्तित्व, ह्या सगळ्याच विश्वाचं अस्तित्व हे ब्रह्मचैतन्य आहे, परब्रह्म आहे, वैश्विक शक्ती आहे. त्याच्यातूनच ह्या लाटे स्वरूप हे जीवन निर्माण झालं आहे, हे जग, ह्या जगाची निर्मिती झाली आहे. म्हणून हे तात्पुरतं आहे, हे क्षणिक आहे, कायमस्वरूपी असू शकत नाही. म्हणून एंटायर वर्ल्ड अपियर इन युअर कॉन्शियसनेस, इन युअर कॉन्शियसनेस म्हटलं आहे. म्हणजे वेदांत सांगतो तुझ्याच वैश्विक शक्तीमध्ये, तू जो कोणी ब्रह्मस्वरूप आहेस, तुझ्याच वैश्विक शक्तीमध्ये हे जग तात्पुरतं लाटे समान निर्माण झालेलं आहे. ती लाट पुन्हा समुद्रातच समावणार आहे. म्हणजे खरं स्वरूप काय आहे तर समुद्र. तसं तुझं खरं स्वरूप हे वैश्विक शक्तीच आहे. त्यालाच विटनेस कॉन्शियसनेस म्हटलं आहे. ती जी काही लाट अशी वर येते आहे आणि ती वर येऊन पुन्हा समुद्राशी एकरूप होण्याचा जो काळ आहे, त्या काळाला आपण जीवन म्हणतो. हे जे काय ब्रह्मांड आपण बघतो ते असं तात्पुरतं निर्माण होतं आणि पुन्हा त्याच ब्रह्मात नाहीसं होतं. ते तात्पुरतं निर्माण होण्याकरता माया ही कारणीभूत ठरते असं सांगितलं आहे. खूप समजून घेण्यासारखा विषय आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. ह्या मायेमुळे त्या मूळ ब्रह्मचैतन्यातून ह्या विश्वाची निर्मिती झाली आहे. म्हणजे ह्या सगळ्या संपूर्ण विश्वात कणाकणामध्ये ते ब्रह्मचैतन्यच आहे. म्हणूनच सर्वतोपरी आत्मा एक आहे म्हटले सद्गुरूंनी, की सगळीकडे ती वैश्विक शक्तीच आहे, सगळीकडे तूच आहेस. तूच आहेस म्हणजे परत तुझं खरं अस्तित्व हे ब्रह्मचैतन्य आहे, तूच परब्रह्म आहेस, तर तुझंच अस्तित्व सगळीकडे आहे असं सांगतात. म्हणून श्रीकृष्णाने गीतेत म्हटलेलं आहे सगळीकडे मीच आहे. ह्याच्या अगोदरही मीच होतो, नंतरही मीच असणार आहे, आता सगळीकडे मीच आहे. हे असं का म्हटलं असेल ते आता लक्षात येतं की जर का आपलं खरं अस्तित्व, आपलं खरं स्वरूप जर का चैतन्य आहे, तर हे जे काही जग आहे ह्याच्यातही तेच आहे जे माझ्यात आहे. मग हे समजायचं कसं, तर त्याच्याकरताच अजून एक विषय त्याला जोडला जातो, तो म्हणजे मनुष्य योनीमध्ये समजून घेण्याचं साध्य आहे. झाडांना, पक्ष्यांना, दगड, माती ह्यांना कोणाला कळत नाही की मी ब्रह्मचैतन्य आहे म्हणून. मानवाला कळू शकतं, कारण मानवामध्ये जीवात्मा स्वरूपामध्ये ती जी काही ब्रह्मशक्ती आहे त्या ब्रह्मशक्तीचं रिफ्लेक्शन जीवात्मा स्वरूपामध्ये मानवामध्ये आहे. तर थोडंसं समजून घ्यायला अवघड जाईल, परंतु खूप महत्त्वाचं आहे. त्यालाच रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हटलेलं आहे. युअर रिअल नेचर इज कॉन्शियसनेस. आपल्या माइंडमध्ये रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस असल्यामुळे आपली हालचाल चालू आहे, आपली ही कर्मेंद्रिय काम करत आहेत. त्या कर्मेंद्रियांना अस्तित्व आपल्यामधील असलेल्या रिफ्लेक्टेड कॉन्शियसनेस म्हणजे प्रतिबिंबित, ज्याला आपण जीवात्मा म्हणतो, त्या स्वरूपामध्ये तो परमात्मा आहे. म्हणून आपलं चलनवलन चालू आहे. आपण हात हलवतो, पाय हलवतो, काम करतो, कर्म करतो थोडक्यात. मग ते जे काही करतो ते करण्याकरता ज्या शक्तीची गरज आहे ती शक्ती आपल्यामध्ये चैतन्य स्वरूपामध्ये आत आहे. म्हणजे आपण ती शक्तीच आहोत हे समजून घ्यायचं आहे. आणि हे समजून घ्यायचं साध्य फक्त मानव जन्मामध्ये होऊ शकतं. प्राण्यांना कळत नाही, झाडांना कळत नाही, पक्ष्यांना कळत नाही की तू खरं ब्रह्मच आहेस. मग हे एकदा कळल्या क्षणी म्हणे आपण या सगळ्यातून मुक्त होतो. मुक्ती म्हणजे काय हो, तर तुम्हाला ज्ञान होणं की तुझं स्वरूप काय आहे. मुक्ती म्हणजे डोळ्यासमोर कुठला तरी प्रकाश दिसणं, ह्या अशा कुठल्या गोष्टी नसतात असं वेदांत सांगतं. जरी प्रकाश दिसला तरी तो क्षणिकच आहे, पण ज्ञान हे निरंतर आहे म्हटलं आहे. एकदा आपल्याला समजलं की आपण त्याच्यातून सहज मुक्त होतो. सहज जग हे मुक्त स्थिती म्हटलेलं आहे. फक्त आपण ते काया वाचा मनानं समजून घ्यायचं. मग आता प्रश्न निर्माण होतो, आता हे समजायचं कसं, हे काय केल्याने समजणार. कळतं हो तुम्ही म्हणताय ते, परंतु मला ते अनुभवायचं कसं. मग त्याच्याकरताच वेदांमध्येच वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याला कर्ममार्ग सांगितला आहे, मग भक्तिमार्ग सांगितला आहे, मग राजमार्ग सांगितला आहे, आणि मग सरतेशेवटी ज्ञानमार्ग सांगितला आहे. ज्ञानमार्ग म्हणजे अद्वैत वेदांत. म्हणजे सुरुवातीला अद्वैत आहे, कारण भक्ती करायला पाहिजे, तो देव आहे आणि मी आहे.
मग त्या देवाकडून काहीतरी कृपा आशीर्वाद प्राप्त करून चित्त शुद्ध करायचं आहे. कारण चित्त अशुद्ध असल्यामुळे माझं खरं अस्तित्व इथपर्यंत काय आहे, मी जीवन जगतोय, मला नुसत्या समस्या आहेत, ह्याच विषयाला आहे मनुष्य. मग तो काहीतरी कृपा आशीर्वादाने त्याच्यातून मुक्तता करून घेण्याचा प्रयत्न आहे. मग पहिल्यांदा चित्तशुद्धी झाल्यानंतर मनाची एकाग्रता होण्याकरता ध्यानधारणा आहे. मग तिथं राजयोग आहे. मग त्याच्या माध्यमातून हळूहळू मनाची एकाग्रता व्हायला लागल्यानंतर त्या एकाग्र मनाच्या माध्यमातून ज्ञानप्राप्ती होऊ शकते असं वेदांत सांगतं. तेच ज्ञान, त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणायचं की मी कोण आहे. तू कोण आहे हे कळाल्यानंतर परमेश्वर कोण आहे हे त्या क्षणी तुला कळून जाईल. म्हणजे तूच परमेश्वर आहेस. कारण तुझं खरं अस्तित्व परमेश्वरच आहे, तूच ब्रह्म आहेस. आणि तुझ्यामुळेच या विश्वाची निर्मिती झाली आहे हे कळायला आणखीन अवघड जातं. अरे बापरे, माझ्यामुळे काय विश्वाची निर्मिती झाली? कारण तू ब्रह्म आहेस. ह्या ब्रह्मातून मायेच्यामुळे तात्पुरता आपण जे समुद्र आणि लाट समजून घेतो आहे तशी त्या लाटेची निर्मिती झाली आहे. आणि त्या लाटेवरचे बुडबुडे, त्याच्यावरचा फेस, तो जेवढा वेळ कार्य करतो, जेवढा वेळ बाहेर आहे समुद्राच्या वर आलेला, तेवढा वेळ तो स्वतःला मी म्हणतो आहे. आणि हळूहळू पुन्हा समुद्रात विलीन होऊन जातो आहे, पुन्हा नव्याने निर्माण होतो आहे. ते उदाहरण आहे, पण ते अतिशय उत्तम उदाहरण आहे की समजायला आणखीन सोपं जातं. त्या क्षणी म्हणे मृत्यूचं भय हे निघून जातं. तुला जन्मच जिथं नाही आहे तिथं मृत्यूचं भय कसलं? हा जो देह आहे, हा देह काही कारण परत्वे त्या लाटेबरोबर निर्माण झालेला आहे आणि पुन्हा त्या लाटेच्या माध्यमातून पुन्हा त्याच समुद्राशी एकरूप होणार आहे. आणि समुद्र म्हणजे तू आहेस असं वेदांत सांगतं. म्हणजे तुझं खरं अस्तित्व मूळ चैतन्य आहे. मग आता उदाहरणामध्ये आणखीन एक उदाहरण समजून घेऊया की त्याला क्ले आणि पॉट म्हटलेलं आहे. म्हणजे माती आणि मातीची बोळकी, भांडी. आता मातीचं भांडं वेगवेगळ्या आकाराची भांडी आहेत. त्याचं मूळ काय आहे? माती आहे. म्हणजे भांडं खरं का माती खरी? माती खरी. भांडं हे त्याच्यातून निर्माण झालेलं तात्पुरतं, ज्याला नाम, रूप आणि व्यवहार असं म्हटलेलं आहे. कारण त्याचं काहीतरी उपयोग, नाम म्हणजे काय तर भांडं मातीचं, मग त्याला काहीतरी रूप आहे, म्हणजे त्याला असा काहीतरी आकार आहे. आणि त्याच्यात पाणी भरायचं हा व्यवहार आहे. म्हणजे नामरूप व्यवहारासाठी त्या मातीचं भांडं तयार झालेलं आहे. तसंच तुझी जी काही मूळ अवस्था आहे ब्रह्मस्वरूप, त्याच्यातून नामरूप व्यवहार म्हणून ह्या जगाची निर्मिती झाली आहे आणि त्याच्यात तू जीवन जगतोयस. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत, पक्षी आहेत, फळं आहेत, फुलं आहेत, असंख्य गोष्टी या विश्वामध्ये आहेत. नामरूप व्यवहार म्हणून आहेत. तसं मूळ काय आहे? तो पुन्हा वैश्विक चैतन्यच आहे. मग मडकं मातीचं ते स्वतःच मी म्हणायला लागलं तर त्याच्यातली माती काय म्हणेल? अरे वेड्या, मी आहे म्हणून तुला अस्तित्व आहे. तू कुठल्या क्षणी पुन्हा मातीच आहेस. म्हणजे तुझं खरं अस्तित्व मातीच आहे. तसं त्यांनी सोन्याचं एक उदाहरण दिलं. सोनं आणि त्याचे दागिने. दागिने म्हणायला लागले, मी दागिने दागिने दागिने. ते सोनं म्हणते, अरे सोनं खरं आहे, त्या सोन्याचा दागिनं आहे. अंगठी आहे, गळ्यातली आहेत, मंगळसूत्र, असंख्य सोन्याचे वेगवेगळे आपण दागिने सराफांच्याकडे बघतो. त्याच्यात मूळ काय आहे? सोनं आहे. म्हणजे त्या वेगवेगळ्या दागिन्यांचं अस्तित्व सोन्यामुळे आहे. म्हणजे मूळ हे सोनं आहे, तसं मूळ हे ब्रह्म आहे. त्याच्यातून नामरूप व्यवहार म्हणून ह्या जगाची निर्मिती आहे. अशा पद्धतीने हा एक विषय सांगितला आहे. खूप समजून घेण्यासारखं. आपण जेवढं चिंतन मनन आणि नित्यध्यास करू तेवढं आपण त्या विषयाला चिकटून राहू. म्हणजे वेदांत सांगतं, उपनिषदं सांगतात की तू जोपर्यंत ह्या विषयाला चिकटून राहशील तोपर्यंत तू या सगळ्यातून मुक्त होशील. म्हणजे कर्मातून मुक्त होशील. थोडक्यात मुक्ती ही तिथंच आहे, ज्ञानामध्येच मुक्ती आहे म्हटलं आहे. मग तुला मृत्यूचं भय शिल्लक राहणार नाही आणि मृत्यू म्हणून काही नाही आहे हे लक्षात येईल. कारण जो हा देह हळूहळू म्हातारा होत चालला आहे, हा विसर्जनाकडेच चाललेला आहे. तुझं आत्मिक चैतन्य तसंच आहे.
ते ह्याच्या अगोदरही होतं, ह्याच्या अगोदर अनेक जन्म परत्वे होतंच. तू तुझे अनेक जन्म बघितलेस असं म्हणतात ते. फक्त दर जन्मात देह वेगळा आहे, शरीरयष्टी वेगवेगळी आहे, आपण दिसायला वेगवेगळे असू, एकदा काळा, एकदा गोरा, एकदा सावळा, सगळे वेगवेगळे रंग ह्या देहाला असू शकतात, दिसणं वेगवेगळं असू शकतं, परंतु तुझं आत्मस्वरूप हे तेच आहे. म्हणजे किती मोठा विषय आहे आणि किती महत्त्वाचा आहे आता आपल्या लक्षात आलं असेल. ऐकायला छान वाटतं की नाही, खूप समाधान वाटतं की नाही. सद्गुरू हे सांगण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही तर तुझं खरं अस्तित्व समजून घे. तू जीवात्मा म्हणून जन्माला आलेला आहे, साधना करून तू आत्मा ही अवस्था प्राप्त करून घे. म्हणजे तुझा आत्माच परमात्मा आहे हे लक्षात येईल आणि तू परमात्म्याशी एकरूप होऊन जाशील. मग परत जन्म मरण, पुन्हा जीवन, मग दुःख, अशांतता, हे असंख्य गोष्टीतून तू मुक्त होशील. हा त्याचा खेळ आहे. आता त्या खेळातून आपण जिंकायचं आहे. आपण काय होतं, प्रत्येक जन्मात म्हणे ह्या खेळात हारतोय म्हणून पुन्हा पुन्हा खेळावं लागतं आहे. प्रत्येक वेळेला नापास होतो आहे म्हणून पुन्हा जन्माला यावं लागतं आहे. जो पास होतो तो पुढल्या अवस्थेला जातो, पुन्हा त्याच वर्गात येत नाही. तसं आपण हा जीवन प्रवास काय हा जर का व्यवस्थित समजून घेतला, त्यात हे वेगवेगळे मार्ग आहेत, त्या वेगवेगळ्या मार्गातूनच आपल्याला पुढं जायचं आहे. जायचं सगळ्यांना एकाच ठिकाणी, द्वैतातून सुरुवात होते आणि अद्वैताशी एकरूप व्हायचं आहे. कारण द्वैताशिवाय अद्वैत नाही. मग काही जण लगेच त्याच्यातून क्रॉस क्वेश्चनिंग चालू होतं. मग अद्वैत म्हणता येतं, मग हे द्वैत कशाला, मग हे देवधर्म कशाला, मग हे गुरु कशाला, मग मीच जर का परमेश्वर आहे तर मग ह्या देवदेवता कशाला, मग गुरूंचं काय काम. सगळ्यांचीच कामं आहेत. आता इंजिनियर झालेला मुलगा म्हणायला लागला, मला आता का पहिल्या दुसरीचा उपयोग, पहिली दुसरी तिसरी शिकवणारे शिक्षक काय कामाचे, मला त्याचा काय उपयोग. अरे आहे, कारण तिथूनच तू आलेला आहेस वर. प्रत्येकाचा उपयोग आहे, कारण त्या सगळ्या पायऱ्या आहेत. सुरुवातीला चित्तशुद्धी करता देवधर्म पाहिजेच, मग ध्यानधारणा पाहिजेच, मन एकाग्रतेसाठी उपासना आहेत, गुरु पाहिजेतच, कारण ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान करून देतात गुरु. आणि मग हळूहळू जसजशी आपली प्रगती होत जाईल तसं अहम ब्रह्मास्मी, म्हणजे तूच परमेश्वर आहेस हे कळायला लागतं, असं वेदांतातच सांगून ठेवलं आहे. पण आपल्याला कुठल्या मोठ्या विषयाला जायचं आहे ह्याची आता थोडी आपल्याला कल्पना आली. तर जीवन हे सुंदर आहे आणि ह्या जीवनाला आपण एक सिनेमा बघतो, एक नाटक बघतो, अशा स्वरूपात ह्या जीवनाकडे बघा असं सद्गुरू सांगतात, असं वेदांत सांगतं. हे किती खरं आहे हे आपल्याला पडतं. काही त्याच्यात अडकायची गरज नाही आहे. जे खरंच नाही आहे, आपण सिनेमा बघताना काही वेळ त्याच्याशी एकरूप होतो, पण नंतर लक्षात येतं अरे सिनेमा होता. तसंच तेवढ्यापुरतंच ह्या जगाशी संबंध ठेवायचा. आपलं खरं अस्तित्व वैश्विक आहे, ते कशातही न अडकणार आहे, त्याला बाउंडिंग कशाचंच नाही आहे. म्हणून सगळ्यापासूनच तो म्हणे विभक्त आहे. पण आपण देह माध्यमातून स्वतःला मी म्हणतोय तेव्हा ह्या सगळ्या जगाला आपण जोडून घेतो. हा माझा, तो त्याचा, हे माझं घर, हा पैसा माझा, हे सगळं जे काही असतं हे देह माध्यमाला, त्यालाच अहंकार म्हटलेला आहे. थोडक्यात समजून घेण्यासारखा विषय खूप आहे, खूप छान आहे. तर ह्याच्या पुढील भागामध्ये आणखीन काही उदाहरणं घेऊन आपण हा विषय समजून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार.